श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यात कधी कधी नकळत काही ना काही आपल्याकडून चुका होतात. मनात वाटते की काही पाप झाले असतील. धर्मात असा एक दिवस येतो, या दिवसाचंच माफी म्हणून धर्मात आपल्या एक असा दिवस येतो, असा दिवस तो सांगितला जातो, ज्या दिवशी देवाची भक्ती केली तर आपले पाप कमी होतात. त्या दिवशी नाव आहे त्या दिवशीचं नाव आहे पापमोचनी एकादशी. पापमोचनी म्हणजे पाप दूर करणारी एकादशी. या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि नामस्मरण केले तर देवांची कृपा मिळते असे मानले जाते. मन शांत होते आणि घरात सुख शांती येते. तर 2026 मध्ये पापमोचनी एकादशी 15 मार्च रोजी आहे. या दिवशी आपल्याला लवकर उठून स्वच्छ होऊन भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जेव्हा आपण एकत्र पूजा करतो, विष्णू आणि लक्ष्मी पर्यंत पोहोचतात. विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करणे खूप महत्वाचे मानले जाते. या दिवशी त्यांची पूजा आराधना करून आपल्याला त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. या दिवशी शक्य असेल तर आपल्याला उपवास करायचा आहे. काही लोक पूर्ण उपवास करतात, तर कोणी फळाहार घेऊन उपवास करत असतात. दिवसभर देवांचे नाव घ्यावे. राम कृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करायचा आहे. विष्णू सहस्त्र नाम पठण करायचं आहे. विष्णू सहस्त्र नामावली पठण करायची आहे. आपल्याकडनं जे शक्य होतील ते ते करावे. भगवान विष्णूंचा किंवा बाळकृष्णांचा फोटो मूर्ती असेल, मूर्तीवरती आपल्याला अभिषेक घालायचा आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, आरती करायची आहे. एक छोटा उपाय असा आहे की संध्याकाळी तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा आणि 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते आणि देवाची कृपा मिळते. आपण रोज तुळशी समोर दिवा लावतो, पण तेलाचा लावत असतो, तर तुपाचा दिवा लावून आपल्याला नामस्मरण करायचे आहे. ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा. पापमोचनी एकादशी हा फक्त उपवासाचा दिवस नाही, हा देवाची भक्ती करण्याचा आणि मन शुद्ध करण्याचा दिवस आहे. आपल्याकडनं वर्षभरामध्ये काही नाही काही वाईट आपल्या तोंडातून निघतच असतात. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये हा एक दिवस असा आहे की पापातून मुक्ती मिळवण्याचा दिवस आहे. पापमोचनी एकादशी ही फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी अत्यंत पवित्र एकादशी आहे. पापमोचनी म्हणजे पापांचे मोचन करणारी, म्हणजेच पाप दूर करणारी एकादशी आहे. आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे की या दिवशी केलेले व्रत आणि भगवान विष्णूचे नामस्मरण मनुष्याला पापांपासून मुक्त करते. म्हणून अनेक भक्त या दिवशी उपवास करतात आणि विष्णू भगवानांची भक्ती करतात. असे म्हटले जाते की या दिवशी केलेल्या व्रतामुळे मनुष्याच्या आयुष्यातील वाईट कर्माचा परिणाम कमी होतो. जो आयुष्यामध्ये दोष लागलेले असतात, वाईट कर्म झालेले असतात, त्यातून नक्कीच मुक्ती होतो. घरात सुख शांती वाढते, मानसिक ताण कमी होतो आणि देवाची कृपा मिळते. असेही मानले जाते की या दिवशी केलेल्या भक्तीमुळे भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात. म्हणून भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी या दिवसाचा उपवास नक्कीच करावा. ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला मनातल्या मनात दिवसभर जप करायचा आहे आणि पूजेच्या वेळी सुद्धा एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ही मंत्र जप करायचा विसरू नका. माहिती आवडल्यास एक लाईक नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.